लोकलच्या महिला डब्यात बुरखाधारी पुरुष चढल्याच्या प्रकरणात बुरखा घातलेल्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशय आल्यावर महिला प्रवाशांनी त्याला पकडलं होतं आणि घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता। घाटकोपर स्थानकावर पोहोचताच आरोपी चालत्या ट्रेनमधून उडी मारून विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या कर्जत जलद ट्रेनमध्ये चढला आणि पळून गेला। महिला प्रवाशांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि त्यानंतर मुलुंड स्थानक आणि ठाणे स्थानकावर पोलिसांनी तपास केला, परंतु आरोपी सापडला नाही। जीआरपी आणि आरपीएफ पथकं संयुक्तपणे संशयिताचा शोध घेत आहेत। कल्याण जीआरपी मध्ये खरं तर एफआयआर देखील नोंदवण्यात आली आहे। सीएसएमटी लोकलमधील महिलांच्या जनरल डब्यामधल्या एक बुरखा घातलेला इसम त्यांना आढळून आला, म्हणून त्यांनी घाटकोपरला उतरून चौकीत जाऊन पोलिसांना सांगितले, परंतु तोपर्यंत त्यांनी ट्रॅकमध्ये उडी मारून अपोजिट साईडच्या कर्जत लोकलमध्ये चढून तो निघून गेला होता। महिलांना विचारपूस केली असता त्यांची कुठली तक्रार नव्हती, फक्त त्यांचं म्हणणं होतं की हा संशयित पुरुष होता आणि महिलांना म्हणजे बुरखा घालून गाडीत होता महिलांसोबत। त्याबद्दल आरपीएफ 162 प्रमाणे कारवाई करीत आहे। गृहमंत्र्यांच्या शहरात कॅसिनो जुगार अड्डा आढळलाय। निवडक विश्वासू ग्राहकांनाच कॅसिनोत प्रवेश मिळतोय। नागपुरात दाट वस्तीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय। तिघांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले। संचालक मात्र फरार आहे। 4,83,000चा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। कॅसिनो ज्याच्यामध्ये त्या मशीन्स असतात, त्याच्यामध्ये ते व्हील फिरवून पैसे लावले जातात, जुगार खेळला जातो, असं कॅसिनो सुरू आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून पोलीस स्टेशन तहसीलचे अधिकारी राजेश मादेवार आणि त्यांच्या पथकाने आणि PSI रसूल यांच्या पथकाने तिथे ताबडतोब रेड केली आणि तिथे दाखल असलेले सगळे जे कॉम्प्युटर्स आहेत आणि त्या मशीन्स आहेत त्या सगळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 74/2026 कलम 4(5) मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबई पोलीस दलात वर्षानुवर्ष वरिष्ठांची बदलीच झालेली नाहीये। वर्षानुवर्ष वरिष्ठ नवी मुंबई पोलीस अधिकारी म्हणून ठाण मांडून बसलेत। 2 वर्षात बदल्या हा नियम नवी मुंबई पोलिसांना लागू होत नाही का, असा सवाल आता उपस्थित होते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या 2 वर्षात बदल्या कराव्यात असा संकेत आहे। हा संकेत राज्य पोलीस दलात सर्वत्र पाळला जातो, मात्र नवी मुंबई पोलीस दलाला हा नियम लागू नसल्याचं चित्र समोर आलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त संजय पाटील या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे 16 डिसेंबर 2023ला त्यांनी खरं तर पदभार स्वीकारला होता, मात्र अजूनही ते त्याच ठिकाणी आहेत। अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांची देखील 2023ला या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र 2026 असूनही त्यांची अजून बदली झालेली नाही। अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांची देखील 2023ला नियुक्ती करण्यात आली होती, हे देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेत। पोलीस उपायुक्त अमित काळे 2022ला नियुक्ती झाली होती, मात्र अजूनही याच ठिकाणी त्यांची खरं तर ते ठाण मांडून बसले असल्याचं चित्र आहे। पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे 2022ला नियुक्ती झाली होती। पोलीस उपायुक्त संजय पाटील 2022ला, तर कालावधी 3 वर्ष 2 महिने 26 दिवस उलटूनही अजूनही बदली झालेली नाही। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे 2022ला त्यांची नियुक्ती झाली होती। 3 वर्ष 2 महिने 26 दिवस उलटूनही अद्याप बदली झालेली नाहीये। पोलीस उपायुक्त संजय मोहिते 2022ला नियुक्ती, 3 वर्ष 2 महिने 26 दिवस उलटूनही अद्याप बदली झालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।